काय नाही, बरं वाटतंय. दिवसाची सुरुवात मी माझा अधिकार आणि हक्क गाजवून केलेली आहे आणि दरवेळेप्रमाणे मी इथे येते, आवर्जून माझं मत देते. महापालिका ब्रँड अँबॅसिडर नेमतं कोणाला तरी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावू असं सांगतं आणि कन्फ्युजन तर कायम ठेवलेली. ब्रँड अँबॅसिडर कोणीही असो, त्यांनी मला नाही वाटत की टर्नओव्हरमध्ये काही चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो. हे आपण एरवी म्हणजे वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी फेसेस असतात, पण मतदान करा यासाठी फेसची गरज नाही आहे. तुम्ही तुमचं मत नोंदवण्यासाठी तुम्ही स्वतः तुमचे अँबॅसिडर असता. त्यामुळे तुमच्या मताचं अँबॅसिडर तुम्ही व्हा आणि बाहेर येऊन वोट करा. कोण तुम्हाला आवाहन देतं आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटते हे जाऊन सांगण्याची, दाखवण्याची ही वेळ असते, ही संधी असते. त्यामुळे ते नक्कीच करा. आणि ह्याच्यात काहीही कष्टदायी आणि त्रासदायी असं काहीही नाही आहे. खूपच सोयीस्कर आहे. फक्त घरातून उठणं, बाहेर तरी या. सगळ्या गोष्टींसाठी इथे लोकं उभी आहेत. तुम्हाला पोलीस कर्मचारी आहेत मदत करायला, शाळेतली लोकं आहेत, टीचर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत, सगळेच आहेत मदतीला. तुम्ही फक्त यायचं आहे. अशी काय अगदी मोठी लाईनही नाही आहे. 15 मिनिटाचं काम आहे आणि आय डोंट थिंक याच्यामध्ये फार विचार करायची गरज आहे. तुम्हाला आजूबाजूला तुमचे प्रश्न दिसत आहेत, तुमचे प्रॉब्लेम्स दिसत आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो परिणाम आहे तो डायरेक्टली आपल्यावरती पडत असतो. आपल्याला ज्या गोष्टी आपल्या पालिकेकडनं अपेक्षित आहेत ती तुम्हाला गेल्या महिना दीड महिना तुम्ही बघताय कोण कोण उमेदवार आहे, कोणाकडनं ती अपेक्षा पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतं. त्या व्यक्तीला फक्त आपलं मत द्यायचं आहे आणि मग अर्थातच 2 दिवसात आपल्याला निर्णय मिळणार आहे. त्यामुळे मी सांगेन सगळ्यांना, घरातनं बाहेर या आणि आजचा अख्खा दिवस पिकनिकसारखा आणि हॉलिडेसारखा साजरा करू नका. त्याच्यासाठी आपल्याला भरपूर दिवस आहेत अजून वर्षभरातले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने तुमच्या अधिकाराचा आहे. घरातनं बाहेर या आणि मत द्या. थँक्यू.